टीका करण्यापलीकडे उद्धव ठाकरेंकडे दुसरं कोणतंच काम नाही। मुख्यमंत्री शिंदेंमुळेच उद्धव ठाकरे दौरे करू लागलेत। रामदास कदमांचा हल्लाबोल। विकास कामं करताना रवींद्र चव्हाण जाणून बुजून त्रास देतात। रामदास कदमांचा रवींद्र चव्हाण यांच्यावरही आरोप। निलेश राणेनंतर आता रामदास कदमांची 9 मार्चला गुहागरमध्ये जाहीर सभा। रामदास कदम काय बोलणार याची उत्सुकता। नितीन गडकरींच्या विरोधात लढण्यास काँग्रेस उमेदवार इच्छुक नसल्याचं समोर। विकास ठाकरे अभिजित वंजारी यांचा गडकरींच्या विरोधात लढण्यास स्पष्टपणे नकार। 9 तारखेला महाविकास आघाडीची प्रकाश आंबेडकरांसोबत पुन्हा बैठक। जागा वाटपांसंदर्भात अंतिम निर्णय होणार। काल झालेल्या बैठकीत 17 जागांबद्दल चर्चेची माहिती। 2 दिवसात वंचितकडनं पुन्हा एकदा जागा वाटपाच्या संदर्भातला नवीन प्रस्ताव महाआघाडीला दिला जाईल आणि त्यानंतर वंचितच्या समावेशाबद्दलचा निर्णय अपेक्षित आहे। सध्या आपण काहीही बोलणार नाही। पुढच्या बैठकीत सगळं काही निश्चित होईल। प्रकाश आंबेडकरांची बैठकीबाबत माहिती। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी भिवंडीत मध्यरात्री संकेत भोसलेच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। 14 फेब्रुवारीला झालेल्या मारहाणीत संकेत भोसलेचा मृत्यू झालेला। उद्धव ठाकरे आज आणि उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा दौरा। उपमुख्यमंत्री अजित पवार गोंदिया जिल्हा दौऱ्यावर। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा अत्राम दौऱ्यादरम्यान हजर असतील। मनसेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे आजपासून 3 दिवसीय नाशिक दौऱ्यावर। राज ठाकरे भावी मुख्यमंत्री या आशयाचे नाशिकमध्ये बॅनर्स। पुणे महानगरपालिकेचं वर्ष 2024 आणि 25चं अंदाजपत्रक आज सादर होणार। अंदाजपत्रकामध्ये कोणकोणत्या योजनांसाठी किती निधी दिला जाईल याची उत्सुकता। लोकसभेच्या जागा वाटपावरनं शिवसेना आणि भाजपत वादाची ठिणगी। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विश्वास ठेवून भाजपसोबत आलो आहोत, त्यामुळे विश्वासघात करत केसानं गळा कापण्याचे काम करू नका। रामदास कदमांचा इशारा। जागा वाटपासंदर्भात भुजबळांची व्यक्तिगत मागणी। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचं भुजबळांना प्रत्युत्तर। तर छगन भुजबळ जेव्हा बोलतात तेव्हा पार्टीही बोलते। मुनगंटीवारांनी मतमतांतर करण्याची आवश्यकता नाही। आम्ही त्यांना विचारून जागा मागणार नाही, तर दिल्लीतील भाजपच्या लोकांशी बोलून जागा घेऊ। भुजबळांचं उत्तर। मुंबई मनपा भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे। अधिकाऱ्यांच्या आडून सत्ताधारी भ्रष्टाचार करतात। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप। बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि सहायुक्त सुधाकर शिंदे यांची तात्काळ बदली करावी। वडेट्टीवारांची मागणी। 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होऊन सुद्धा हे अधिकारी नियमबाह्य पद्धतीनं पदावरती असल्याचं वडेट्टीवारांचं वक्तव्य। भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त राहुल गांधी नाशिकच्या मालेगावच्या दौऱ्यावरती येणार। मालेगावमध्ये जाऊन नाना पटोलेंनी घेतला दौऱ्याचा आढावा। काँग्रेस कार्यकर्त्यांशी साधला संवाद। महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर पद्धतीनं सुरू असलेल्या जुगाराबाबत संजय राऊतांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। ऑनलाईन लॉटरीच्या रूपानं हे अड्डे बेकायदेशीर पद्धतीनं चालवले जात असल्याची पत्रातनं माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।